एकादशी ही भगवान विष्णू यांची आवडती अशी एक तिथी आहे. ती त्यांना समर्पित आहे. मानव जन्माला येऊन उपवास, व्रतवैकल्य करा किंवा न करा, पण वर्षातून ज्या 24 एकादशी येतात ते आपण केल्याच पाहिजेत. पण त्या प्रत्येकालाच जमतात असं नाही आहे. आपण आपल्या घरातील थोर मोठ्या मंडळींकडून ऐकलेलेच आहे की ते कितीही थकले तरी एकादशी व्रत सोडत नाही आहेत. एकादशी व्रताचा महिमा महर्षी व्यास यांनी युधिष्ठिराला वनपर्वतात सांगितले आहे की युधिष्ठिराने प्रत्येक महिन्याच्या 2 याप्रमाणे 12 वर्षे एकादशीचे व्रत केले होते. हे व्रत राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र, राजा नल यांनी केलेले आहे. ज्यांना हे व्रत करायला जमत नाही त्यांनी आषाढी एकादशीपासून हे व्रत करता येते किंवा काही कारणास्तव जर आपल्याला हे व्रत करता आले नाही तर आपण कार्तिकी एकादशी पासून सुद्धा हे व्रत करू शकतात. येणाऱ्या 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे. वार रविवार 6 जुलै या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आहे. ही सर्वात महा एकादशी म्हणली जाते. आपल्याला जर महिन्यात 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात व एक कृष्ण पक्षात एकादशी येते. पण आपल्याला या जर दोन्ही एकादशी करायला जमल्या नाहीत तर आपण आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी केली तर आपल्याला 1001 एकादशी केल्याचे पुण्य मिळते. आपण ही एकादशीची व्रत करणार आहोत आषाढी एकादशीचे. पण त्यासाठी आपण तर काही पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, कारण काही कारणास्तव प्रत्येकालाच पंढरपूरला जायला जमत नाही. त्यासाठी आपण घरातच आपल्या पांडुरंगा चरणी पूजा करायची. त्यासाठी आपण काय करायचे, सुरुवातीला एक चौरंग घ्यायचा, त्या चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरायचे, त्यावर एक छोटीशी तांदळाची रास घालायची, त्यावर एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवायची. पण आपण जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची स्थापना केल्यानंतर आपल्याला गणपतीची मांडणी करावीच लागते. कारण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी, कोणतीही पूजा मांडणी करताना प्रथम आपण गणपतीची मांडणी करतो. त्यासाठी आपल्या उजव्या हाताला विड्याची पाने घ्यायचे, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारीची स्थापना करायची. किंवा आपण आपल्या घरातील गणपतीची मूर्तीची पण स्थापना करू शकतो. मग गणपतीची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदा शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर शुद्ध पाण्याने गणपतीला अभिषेक करून त्यावर आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करून दुर्वा लाल फूल अर्पण करायचे व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने, पंचामृताने, नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक घालून त्यावर गंध, फूल, अक्षता, कुंकू अर्पण करून फूल अर्पण करायचे व एक तुळशीपत्र विठ्ठल चरणी अर्पण करायचे. आजच्या धावपळीच्या काळामध्ये आपल्याला 1000 तुळशीपत्र मिळणे खूप अवघड आहे. त्यासाठी एक तुळशीपत्र मिळाले तरी आपण विठ्ठल चरणी अर्पण करायचे. नंतर घरातील एखादा उपवासाचा पदार्थ किंवा फळाचा नैवेद्य दाखवून आरती करायची. आरतीसाठी प्रथम गणपतीची आरती व नंतर पांडुरंगाची आरती करायची. त्यानंतर आपण विष्णू सहस्रनाम म्हणायचे. पण विष्णू सहस्रनाम जर आपल्याला म्हणणे झाले नाही तर आपण मोबाईलवर लावून सुद्धा ऐकू शकतो. त्यानंतर दिवे लागणीच्या वेळेला आपण 1001 तुळशीपत्र घेऊन विष्णू सहस्रनामावली म्हणायची. पण आजच्या काळामध्ये 1001 तुळशीपत्र मिळणं अवघड आहे. त्यासाठी आपल्याला 1-2 जरी तुळशीपत्र मिळाले तरी आपण आपल्या उजव्या हातात घेऊन पूर्ण विष्णू सहस्रनामावली म्हणायची व पांडुरंगांच्या चरणी किंवा आपल्या घरातील जी विठ्ठलाची मूर्ती आपण स्थापन केलेली आहे त्या चरणी आपण ते तुळशीपत्र अर्पण करायचे. दिवसभर आपण विठ्ठलाचे नामस्मरण करायचे, जप करायचा. अशा प्रकारे आपण त्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण शक्यतो जेवढे आपल्याला नामस्मरण, जप करणं होईल तेवढे